आलेलो फायनली फार्म हाऊसला. म्हणजे अलिबागला चाललेलो, अलिबागचा कॅन्सल करून फार्म हाऊसला चाललो. अचानकमध्ये चालू केला ब्लॉग. बाकी पुढे जाऊन आपण बघू. तेच ते आमचे सगळे गडी जमा होतात, बघू शकता. इकडे दोघं जण आहेत ना, हा एक आलेला आहे. तर बाकीचं कुठं आहेत आम्हाला माहिती नाही, तर आम्ही अजून वाट बघतो. पुढं वाट बघतो आपण चौक फाट्यावर. तर काय म्हणणं तुझं, काय आता कसं पुढचं आयोजन कसं होईल? अध्यक्ष कुठं भेटत नाही, मागं बोलवतो. अध्यक्ष कुठे आहे तोच पाहिजे नाही. अध्यक्षला पहिले जरा लागल. आणि मटण पाहिजेच का बाबा? मटणाशिवाय काय सूत्र आलं नाही. मग काय म्हणणं तुझं, काय काय घातलं तुम्ही? आजचा वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. आणि इकडं बघू शकता आयटम असलं का असं हाल असतात. टायमिंग द्यायला लागतो, काय आमचा आयटम नाही तर मला. आणि इकडं बरं यायचे. काय म्हणणं आहे तुझं? आयोजन कसं वाटलं त्याबद्दल सांगा. आयोजक नुसतं असं गडबडीत धावतं. आमचं कुठे काय पत्ते नाही, स्टॉक बी काय नाही. मटण आणलंय काय म्हणजे लोक चिकन खातात, अशा ठिकाणी जाऊन आम्ही मटण बनवायला आहेत. तशी मावरा वगैरे खूप आणलेला आहे. 4,000चा मावरा आणलाय आता. काय म्हणत? आणि तरी उपाध्यक्ष राहुल ठोकळ पण अजून आलेला नाही. आणि मला पदावरून काढलेला आहे मला. मी होतो मधल्यामध्ये. हा मस्त एकदम असं वातावरण बघू शकतोय. वातावरण नुसतं चेंज होत आहे मधल्यामध्ये. अजून पण आमची अर्धी पोरं आली नाही, सुद्धा माझ्याच पाठीत घेतले. फाटले तुला बघून काय चावे असं ना कुठे याप करतंय. उपाध्यक्ष जमा झालेले आहेत आमचे. जमा झालो आम्ही आत्ताच आलो इथं. बरं वाटलं, मस्त छान. आणि एक जण आमचं येतात, बाकीच्यांना अजून लोकेशन पाठवलं. ते अजून अर्ध्या वाटायला झड्ड्यापर्यंत सगळं घेऊन आलो आम्ही रेडी पोझिशन मध्ये. आणि कुठे गेलो मच्छी आणायला? मच्छी आणायला आम्ही पनवेलला गेलो, कोलीवाड्यात. आणि खूप सुंदर मच्छी आणली, पापलेट, सुरमई, जे काही मी सांगितलेलं होतं. हा तुमचे पेरी पेरी चिप्स वगैरे सगळं घेऊन आलोय. काकडी गाजर ते चौकामधून घ्यायचं होतं, ते आता ऋतिकला माहिती. बीट घेतला ते मला नाही माहिती. ठीक आहे सर, पुढचं बघू आता. आमचं पुढचं गडी कधी येते तेव्हा. अरे आणि आमचं अध्यक्ष राहिले, आम्ही त्यांना घेतलंच नाही. बघू शकता बसल्या जागी आलं तर आमचे सूत्र काय टाकला, सगळा टाकलाय. तू टेन्शन घेऊ नको, काय टेन्शन नाही घ्यायचा. वाट बघू कंटाळलो तरी काय अजून माणसं येत नाही आमची. आणि आता चालू पडलाय असं मस्त असं सुंदर असं वातावरण. आणि यात बघू शकता राहुल ठोकळ असा एन्जॉय करतोय. आणि गाण्याचं कॉपीराईट आलं तरी काही घेणं देणं, तरी आम्ही ब्लॉग करतो. काय म्हणतो, सॉरी टिप करू आपण. हे शिव्या द्यायच्या नाही ब्लॉगमध्ये. फॅमिली फ्रेंडली ब्लॉग बनवू. आणि तिकडे कोणतरी आलं आहे त्यांना बघू आपण जाऊ. अरे वा, आणि बघू शकताय दिसत नाही, राग अजिबात नाही. आपलं आयोजक बघ ना, आपल्या आयोजकांना सगळं आवडलं तर काय पाहिजे. ओ माय गॉड, आफ्टर सो लॉंग टाइम ब्रो. माय गॉड, KFC. ओह माय गॉड, आपला कमबॅक. यो तुला काय करतो त्याच्या खाली, मला टेन्शन यायला लागलाय. मयूर पाहिजे होता ते सगळं आलेलं आहे. चीज बीज आपला ओके सगळ्या. आवाज कमी करायचा. हा बोल, आता काय बोलत होता? अरे बाबा झालं तिकडून. जाम जाम आखत असेल तू. मयूर दिसत नाही. अरे ते कव्हर काढून व्हिडिओ कर येडे सगळं या होईल. कव्हरीला पैसे दिल्यात आणि कव्हर मधनं पण एकदम व्हिडिओ चालत नाही. 4K व्हिडिओ मी टाकीच नाही तर काय चालतील. असं लोक मजा घेतात. काय झाली हे ठेव बाबा, भेटला स्वस्त कुठे याप करतोय. चमकते बाबू त्याच्यावर. ती लाईट तशी चमकते, माझ्या कव्हरवर चमकत नाहीये. चमकते बाबू. मागून बोल चल आता. मी काय बोलू, काय पण बोल. तर आमचं अर्धा सामान राहिलेला तो होता चाट मसाला आणि कढीपत्ता. ते मसाला राहिलेला, त्यासाठी आम्ही आलतो. आता राहुल बोल काहीतरी. सध्या मी गाडी चालवण्याकडे लक्ष देते गाईच. आणि आमच्या प्रथमला गाईच बोललेला आवडत नाही. काहीच बोललेलं आवडत नाही आमच्या ब्लॉग मध्ये. अरे तू लाजू नको येड्या, आपण आयोजन केलाय. बोल काहीतरी. त्याचा मिशन वेगळा आहे, तुमचा मिशन हॅपी बर्थडे 12 नंतर हॅपी बर्थडे आमचा. नाही, लोक 7 नंतर करतात पण आम्ही 12 नंतर करतो. तो काय असेल तो मला पण माहिती नाही, पण आम्ही वॉट एव्हर इट इज. राहुल सर आपके 2 शब्द. 2 शब्द. अभी ये ब्रिज आया इधर,
मच्छी बिच्छी आता सगळे झालेले आहे आमची. आता फक्त सेटअप करायचा राहिला आहे. काय आता ते टेबल मांडायचं बोलतं. टेबल मयूर केदारी कशासाठी येते आर्टिस्ट आणला आहे मी त्याला. आणि राडा आज तर बनव, कारण की आज लय महिन्यातला प्लॅन सक्सेस झाला. आमचा प्लॅन असं सक्सेस होता. एकदा KFCचा प्लॅन, KFCचा पार्टनर आणि भरतगुप्ताला करून दाखवला. आम्ही प्लॅन सक्सेसफुल करून दाखवलाय. नाही जमणार करून दाखवला आम्ही. आणि आज आम्ही एन्जॉय करणार आहे आणि मॅच पण बघतो आम्ही. पण मॅचचा काही सुरताल नाही, तर बघू पुढे जाऊन काय विशेष येते. आणि बघू शकता एक KFCचा पार्टनर ह्यो आहे. ह्यो एक होता आणि मयूर एक होता. खाऊ दे रांडेच्या. काय मॅटर आहे. आणि इकडे जरा आमचं हे चालू मच्छी बनवण्यात आहे ना येत आहे. आणि काय नाही, आता मी इकडे सेटअप रेडी करू. बाकी नाचता दिसताना दाखवू आम्ही. ही बॉडी बघू शकता कसली एकदम स्टील बॉडी. थंडी वाजते, काय समजत नाही काय करायचं ना काय नाही. सगळं पाण्यात बुडवतात झालं. दिसत पण नाही नुसतं उड्या मारला. मला नाकात पाणी गेला, मला काय समजत नाही. मोबाईल चार्जिंग लावलेला आणि याने आता दारोदार ठोकून इकडे पालाला येऊ बघू शकता. काय म्हणणार तुझा ना बॉडी भारी आहे रे तुझी. नादच नाही तुझा. ह्यो इकडं झोपलाय. परिस्थिती आली आहे बघ. फायनली आता आम्ही झोपतो आणि इकडे दोघं आणि मुली गायब झाला. ह्यो इकडे हे दोघं इकडे झोपल्या. स्वतः तिकडं झोपलाय. आम्ही दोघं इकडे झोपल्या आणि नाका तोंडात सगळीकडे पाणी गेलाय. उद्या बघू काय असेल ते. उद्या समजला आवाजला निघा माझा कशात ना निघायच्या म्हणतं दुसरी वेळ येणार आहे तिथं समजला. एक एक जण उठल्या सगळी पडायची आरसा नाही आयला काय पाहिजे रे तुमच्या बाथरूमचा. तिथं बाहेर आरसा आहे मला. मधला निघा माझा म्हणणार आहे. काल बघा असू काही नाही. का 25 ना 26 झालाय नाही. लावड्या इकडे बघ ना. कुठं तो राहुल ना तो मोदक झोप. तो नको तो दारे उघड आहे. काय मग कशी झोप एकदम झोप कशी झाली रात्री. तू झोप अर्धच घेऊ शकतो मी काय नाही घेऊ शकत. काय वाटतं मग काय असा एक्सपिरियन्स का झोप तुमचा काय दिसत असं तू दाखवू शकत नाही. तुला बाहेर बघू जरा. काल तर दाखवला अर्धा. इकडं रॅम्बडी झाले. डस्टबिन पडले. असते सगळे निघले. एकटं निघलं का समजा काय मॅटर आहे. आम्ही तो कला थांबलो काय माहिती नाही. आम्ही थांबले तिघं जण येतो. तो मग तिकडे जेवायला घेतला त्यांनी. आम्ही गेला जेवला ना रात्री. बस एवढा सकाळी उठवलाय बोललो लेट उठल
काय जरा बॅटर केली गेला जरा लावू द्यात आता थोड्यालाच घरी निघू आता तिघच राहिलेलं असतं बाकी काय मॅनेजमेंटचा पैसा राहिला तो बघू तो बोलू आम्ही देऊ मॅनेजमेंट आमच्या पुरं बसले मॅनेजमेंट काय राहिलाय का उरलाय वरलेला काय चला उदलो आहे करू तिकडे आलो तेव्हा पण आम्ही असं पहिलं एकटं झालो ना आता शेवटला पण एकटाच राहिलो आता शोध चालले ना मला कॉल आला कोणाचा तरी काय एवढा सिरियस काय मॅटर आहे आता आम्ही तिघच राहिलो लास्टला आता आम्ही एकदम शुद्धीत घरी चाललोय कारण आम्ही कुठल्याच प्रकारची दारू वगैरे जायला सुधी नको बोलूस आता आम्हाला कुठं अंडरपॅन्ट ठेवली ती माहिती अंडरपॅन्ट शोधतो आम्ही अंडरपॅन्ट भेटत आमची पुमा कंपनीची राहू दे चला आता गेली प्रेमाने दिली होती रे मोड दे आता कोणचं आपलं तिघं राहिलं आपल्या तिघांचा काय आहे का तिघांचा काय नाही काय ना आता मस्त ऊन कडक झालाय ना सनस्क्रीन नाही लावली मी मग का भीती वाटते या असा येऊ बोला होता डायरेक्ट गाडीवरच ब्लॉग एंड करतो मगाशी थांबल्यावर जरा चौकमध्ये मिसल खायला ठीक आहे आम्ही मिसल खाऊन बस चाललो घरी आणि आता जाऊन झोपावर दुसरं काही इलाज नाही आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अँड हा ब्लॉग मी इथे एंड करतो कारण की घरी जायचे लय बेकार होऊन लागतंय सो बाय